जय सद्गुरू सगळ्यांना. मी आहे स्नेहा. मी माझ्या या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत रात्रीचा उरलेल्या भाताला आपण फोडणी कशी द्यायची आणि त्या भाताला आपण खाण्यामध्ये कसा आणायचा. बहुतेक जण हा रात्रीचा भात असल्या कारणाने फेकून टाकतात, पण आज आपण त्याच्यापासून एक उत्तम असा फोडणीचा भात तयार करून दाखवणार आहे मी तुम्हाला. रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. इथे माझ्याकडे 1 वाटी इतका उरलेला भात होता रात्रीचा. या भाताला आता आपण ह्याचा आपल्याला चुरा करायचा आहे, कारण रात्रीचा भात हा असा कडक झालेला असतो. त्या भाताला आपल्याला फोडून घ्यायचा आहे. फोडून ह्याला आपण असं 2 ते 3 मिनटं प्लेटीमध्ये ठेवूया, कारण का फोडणी घालायच्या टायमाला जर तुम्ही डायरेक्ट जर फोडून टाकाल तरी फोडणीची वाफ ही हाताला लागू शकते. त्याच्यामुळे आधीच आपल्यालाही एका प्लेटमध्ये भात रात्रीचा हा फोडून ठेवायचा आहे. रात्रीचं काहीही असेल अन्न ते वाया घालू नका, काहीतरी उपयोगाला आणा. आणि नसेल तुम्हाला खायचं तर काहीतरी एखाद्या गरीबाला पण देऊ शकता. इथे भात फोडलेला आहे. इथे मी 2 ते 3 चमचे इतके तेल घेतलं आहे कढईमध्ये. तेल चांगलं आपल्याला कडू द्यायचं आहे. या तेलामध्ये मी एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे. आपल्याला फोडणीची तयारी करायच्या आधीच सगळे आपल्याला जे काय लागणारे मटेरियल आहे ते तुम्ही कापून घेऊ शकता, म्हणजे पटकन अशी ही आपली फोडणी भाताला द्यायला रेडी होईल. इथे थोडासा कांदा लाल झाला की आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा इतकं जिरं टाकायचं आहे. इथे मी 7 ते 8 इतक्या लसणाच्या पाकळ्या हमनदस्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या आहेत. आपल्याला कांदा, जिरं आणि जे काही लसूण आहे ह्याला चांगलं तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कच्चं असं ठेवायचं नाही आहे. कांदा इथे भाजलेला आहे. इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या ऑप्शन आहे, टाकायचं असलं तर टाकू शकता, नाही तर स्किप करू शकता. इथे मी एक बारीक असा टॉमॅटो कापून घेतलेला आहे. टॉमॅटोने भाताला आंबटपणाचा फ्लेवर येतो आणि खायलाही चव चांगली लागते भाताची. आता हे सगळं पदार्थ आपल्याला चांगल्या तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता हे मी 4 ते 5 असे टाकलेले आहेत. फोडणी ही आपल्याला एकदम मस्त तेलामध्ये व्यवस्थित द्यायची आहे, म्हणजे आपल्या भाताला चव चांगली लागेल. इथे मी चिमूटभर इतकं हिंग घेतलेलं आहे, कारण रात्रीचा भात आहे तो आपल्या पोटाला त्रास देणार नाही, म्हणून हिंग टाकलेली आहे. इथे माझ्याकडे अवेलेबल अशा भाज्या होत्या, त्या मी भाज्या इथे कापून टाकलेल्या आहेत. गाजर घेतलेली आहे आणि शिमला मिरची घेतलेली आहे. तुमच्याकडे जे काय भाज्या अवेलेबल असतील तुम्ही टाकू शकता. थोडेसे मी इथे वाटाणे टाकलेले आहेत, हिरवे वाटाणे. आपल्याकडे काही भाजी असतील तर टाकू शकता. पालेभाज्यामध्ये पण तुम्हाला जर आवडत असेल भातामध्ये टाकायला तरी टाकू शकता. आपल्याला हे जे इथे मी 1 चमचा इतकं लाल तिखट घेतली आहे, 1 चमचा इतकी हळद घेणार आहे. आपल्याला जास्त मसाले याच्यामध्ये काही टाकायचे नाही आहेत, फक्त आपल्याला लाल तिखट आणि हळद हे 2च मसाले टाकायचे आहे. आता ह्या सगळ्या आपल्या जे काय टाकलेले होत्या भाज्या वगैरे ह्या चांगल्या तेलामध्ये आपण फ्राय करून घेणार, कारण आपल्याला ह्या कच्च्या लागू नये खाताना. तेलामध्ये ह्याला आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत.
आपल्याला हे फ्राय करताना मंद गॅसवरच ठेवायचे आहे गॅस, नाहीतर भाज्या ह्या आपल्या करपू शकतात. फ्लेवरसाठी मी इथे कस्तुरी मेथी टाकलेली आहे, ऑप्शन आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता. 1 चमचा मी जिरं पावडर घेतला आहे, हेही फ्लेवरसाठी आहे. चांगलं आपल्याला हे तेलामध्ये भाजून काढायचं आहे. आता जो काही आपला भात आहे रात्रीचा, तो आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. आपला भात आहे त्या प्रमाणातच आपल्याला भाज्या टाकायच्या आहे. जास्त प्रमाणात आपल्याला भाज्या टाकायच्या नाही आहेत, नाहीतर मग खाताना भात कमी आणि भाज्या जास्त लागू शकतात. ह्या मिश्रणाला चांगलं आपण हलवून घेऊया. हलवून ह्याला चांगलं बारीक गॅसवरती भाताला आपल्या सगळ्या भाज्या लागू देऊया आणि मंद गॅसवरच आपल्याला ठेवायचा आहे हा भात. फ्लेवरसाठी मी इथे कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीरनेही आपल्या भाताला लूक चांगला देणार आणि खातानाही फ्लेवर चांगला लागणार आहे कोथिंबीरचा. कोथिंबीर ही धुवून टाकलेली होती मी, त्याच्यामुळे ती अशी एकाच जागेवर बसली आहे टाकताना. इथे आता मी आपल्या भाताला हे 2 ते 3 मिनटं आपल्याला असंच सोडायचं आहे, कारण जे काय आपण मटेरियल भातामध्ये टाकलं आहे ते भाताला आपल्या लागण्यासाठी. लिंबू घेतलेला होता अर्धा, पण मी तो पूर्ण अर्धा लिंबू टाकलेला नव्हता, थोडंसंच आपण त्याच्यामध्ये लिंबू पिळलेला आहे. लिंबू पिळल्याने भाताला चव चांगली येते, आंबटपणा अजिबात लागत नाही. तुम्ही लिंबू पिळून बघा, भातामध्ये अजिबात आंबटपणा लागत नाही, पण अतिप्रमाणावर लिंबू पिळू नका, नाहीतर मग आंबट भात हा बनू शकतो. आता ह्या सगळ्या पदार्थांना आपण भातालाही असंच आपण 4 ते 5 मिनटं ठेवणार आहोत. इथे आपला भात हा रेडी झालेला आहे. आपण याला सर्व करून घेऊया. झटपट बनणारी ही रेसिपी आहे. मी माझ्या पद्धतीमध्ये तुम्हाला रात्रीचा भात फोडणी कशी द्यायची हे दाखवलेली आहे. रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका का आपला भात कसा झालेला. तो करून पहा एकदा माझ्या पद्धतीमध्ये, अतिशय उत्तम लागतोय. सद्गुरू कृपा आहे, खूप छान भात बनतो हा. चला मग भेटूया आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत सगळ्यांना जय सद्गुरू.